गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागच्या वेळेला आपण परांजपे काकूंचे खूपच छान आपल्याही लक्षात राहतील असे अनुभव ऐकलेले आहेत आणि आज परत आपण त्यांना आपल्या पॉडकास्टसाठी बोलवलेलं आहे आणि त्यांचे अनुभव आता आपण ऐकणार आहोत. तर काकू, मला असं वाटतं जास्त वेळ न घालवता आपण तुमच्या अनुभवांकडेच जाऊया. नक्की. तर सुरू करा तुम्ही. श्रीयुत परांजपे 2002 साली अतिशय आजारी होते. ऑक्सिजनवर होते आणि त्यांना अजिबात उठताही येत नव्हतं आणि त्यांना अतिशय श्री सद्गुरु दर्शनाची ओढ लागली होती. काही झालं रोज म्हणायचे काही कर पण मला नगरला जायचंय, नगरला जायचंय. ही दिवसेंदिवस त्यांची ओढची तीव्रता वाढतच जात होती. आम्ही रोज संध्याकाळी 7 वाजले की आरती, स्तोत्र, करुणाष्टक, रामरक्षा सगळं मी म्हणत असे, ते पण असं आणि ऐकत असत. एक दिवशी काय झालं, रामनवमीच्या आदल्या दिवशी एक आदल्या दिवशी संध्याकाळी 6, 6:15 सुमार असेल, श्री परांजपे अचानक एकाएकी उठले. ज्यांना उठता येत नव्हतं काही ह्याच्याशिवाय, ते हलता येत नव्हतं, ते अचानक ताडकणे उठले. मास्क काढून फेकला. अरे बापरे. हे नाटी लावली ती काढून फेकली आणि मला हाका मारायला लागले. अगं लवकर ये, लवकर ये, लवकर ये, श्री गुरुदेव आले. अरे बापरे. आसन दे, पाद्यपूजा करायची. मी म्हण आणि ज्याला वागता येत नाही त्याने साष्टांग नमस्कार केला, पण जो मी पोचले तर ते साष्टांग नमस्काराच्या ह्याच्यात होते. ते बघून मला सुचेनासं झालं आणि काय करू तेच कळेना. म्हटलं आता काय झालं. एकंदर एका क्षणात त्यांची खोली आपल्या नगरमधील सुवासिक वासाने पूर्ण भरून गेली आणि मी स्तब्ध झाले. माझे मी भारावून गेले आणि फक्त त्यांचे 2 शब्द ऐकू आले, दर्शन झालं.
हो. आणि त्यानंतर ते शांत झाले, प्रसन्न झाले आणि एकदम त्यांची जी बेचैनी, तडफड, ओढ होती ती थांबली. दुसऱ्या दिवशी रामनवमी झाली, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपले गुरुबंधू ठाकूर आणि वर्की साहेब हे दोघं नगरचा रामनवमीचा सुंठवडा प्रसाद घेऊन आले आमच्या घरी. त्यांनी यांना प्रसाद दिला, उत्सवाचा सगळा वृत्तांत सांगितला. ते ऐकून इतके मनापासून आनंद झाला आणि खूप शांत आणि त्याच रात्री त्यांची प्राणज्योत मानवली. जणू काही ते गुरुदेवांच्या दर्शनासाठी थांबले होते आणि तो प्रसाद यायचा होता नगरहून. आणि आपण म्हणतो आपले महाराज भक्ताच्या आर्थ हाकेसाठी धावून येतात, त्याची प्रचिती आली. नगरला जाता येणं शक्य नव्हतं, परंतु सद्गुरूच स्वतः तिथे आले आणि म्हणाले दर्शन सांगताना आजपर्यंत मी हा अनुभव कोणाला सांगितला नाही, पण आपण म्हणतो आपल्या महाराजांच्या प्रचारासाठी हा मी आज सांगत आहे. नक्कीच नक्कीच. यातनं आपण आपल्या गुरुदेवांचं मोठेपण, की भक्ताला जिथे जिथे गरज आहे, जिथे भक्त संकटात आहे त्याच्यासाठी ते तिथून येतात. आणि खरे सद्गुरू जे असतात ते असेच असतात की त्यांना आपल्या भक्ताला दूर लोटत नाही, भक्तासाठी पण भक्ताने पण चरणाशी स्थिर राहावं, त्यांच्या आज्ञाचं तंतोतंत पालन करावं. आचार, आहार, विचार ह्याची अतिशय पवित्रतेने पाळलं पाहिजे. आणि गुरूंचं जे कार्य आहे त्याच्यात पूर्ण आपला आत्मसमर्पण करून सेवा जितकी जास्त आपल्याला करता येईल तेवढी करणं गरजेचं आहे. बरोबर. खूप छान अनुभव होता. हा अनुभव सांगताना मला जड जात आहे. खरंय. पण जे महाराज जे आले ते तितकीच महाराजांची कृपा आणि महाराजांचा महिमा आहे. हो ना. आणि हे ईश्वरी कृपेशिवाय घडणं, साक्षात्कारी ईश्वरी कृपेशिवाय घडणं अशक्य आहे, अघटित घटना खरी आहे. आणि म्हणून तर आपण त्यांना साक्षात्कारीच म्हणतो ना, की त्यांना आणि आधीच कळतं आपल्या भक्ताला नेमकं काय हवं आहे. आणि त्यांनी आपल्यासाठी सगळं सोपं ठेवलं. म्हणजे गुरुवाणीसारखी जी पुस्तकं आहेत आपल्या समोर, ती गुरुदेवांनी आपल्यासाठी सोपच आचरण ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. की महाराज त्रिकाली ज्ञान आहेत आपले, त्यांना त्रिकाल कळतं आपल्या भक्ताला काय पाहिजे आणि ते ओळखून त्याच्या पात्रतेप्रमाणे त्याची वेळ आल्यावर भरभरून देतात. म्हणून असे महाराज होणे शक्य नाही. हा चरणाशी आहे हे आमचं अहभाग्य आहे. बरोबर. आणि दुसरा अनुभव जरा सांगाल तर बरं पडेल. महाराजांच्या दर्शनाला मी जात असे तेव्हा माझी तब्येत बरी नसे, पण मी दर्शन चुकवत नसे. त्या सुमारास माझं ऑपरेशन ठरलं आणि त्या माझं ऑपरेशन अतिशय अवघड होतं. कारण आधीच्या ऑपरेशनमुळे सगळ्या आतड्या एकमेकात गुंतल्या होत्या आणि एका बाजूला गाठ दिसत होती, पण ती अशी आतड्यांच्या आत असल्यामुळे त्याचं निदान होत नव्हतं. म्हणून जस्ट लोक नॅशनल हॉस्पिटलच्या फेऱ्या चालू होत्या, पण निदान कळत नव्हतं. पण मग अशी खात्री झाली की ती कॅन्सरची गाठ आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली, पण ते काही उपयोग होत नव्हता. मग सद्गुरूंना विचारून शस्त्रक्रिया करायची किंवा नाही. गुरुदेवांनी तारीख वेळ ठरवली, त्याप्रमाणे माझी शस्त्रक्रिया झाली. म्हणजे तारीख आणि वेळ गुरुदेवांनीच सांगितली, या दिवशी करा म्हणून. आणि त्याप्रमाणे ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आणि आश्चर्याचा धक्का आणि अघटित घटना म्हणजे ती गाठ नसून अपेंडिक्सची निघाली. अरे बाप रे. हा अतिशय हे आहे, वेगळा अनुभव आहे. आणि माझ्याबरोबर एक लहान मुलगा 25 वयाचाच असेल तो. आमची दोघांची ट्रीटमेंट एकाच डॉक्टरांकडेच होती, दोघांनाही एक होता. पण विचारा त्याला कॅन्सर निघाला. पण आपले गुरुदेवांनी बघा आपल्याला माझ्यासाठी खरं पूर्ण कृपा दृष्टीने, कृपा आशीर्वादाने मला त्या ह्याच्यातनं बाहेर काढलं. त्यानंतर
मला पूर्णपणे बरं नव्हतं. गुरुपौर्णिमा आली, घरचे सगळे म्हणत होते जायचं नाही, तुझे टाके ओले आहेत, ओके. जायचं. डॉक्टरांनी पण परवानगी दिली नव्हती. आणि पावसाचं गुरुपौर्णिमा म्हणजे पाऊस पाऊसच असतो. असतो. आणि वेदांत निवास इमारतीत महाराज 3ऱ्या मजल्यावर असायचे. हो. तर मी हट्ट करून तशीच गेले आणि 3 जिने चढले. चढला. हा, 3 जिने चढून मला साष्टांग नमस्कार घालता येत नव्हता, तरी मी म्हटलं नाही, माझ्या गुरूंसाठी काही झालं तरी मी करेन. आणि तो मी घातला आणि अशी उभी राहून अशी प्रसादासाठी उभी राहिले. महाराजांनी म्हणाले, परांजपे यांचा पुनर्जन्म झाला. ओ बापरे. आणि ते माझं 6वं ऑपरेशन होते. त्याच्यानंतर अजून माझी बरीच अवघड ऑपरेशन झाली आणि अवघड होती, सगळ्यात कॅन्सरचंच होतं. परंतु आज मी जी तुमच्या समोर उभी आहे ही गुरुदेवांची कृपा. खरंय, खरी ही गोष्ट. गुरुदेवांची कृपा आहे. बरोबर. आणि गुरुदेवांच्या कृपेमुळे, आशीर्वादाने आज सुखाचं आनंदाचं जीवन जगत आहे. आणि ही कृपा आमच्या संबंध कुटुंबावर आहे. वेळोवेळी महाराज अडचणी येतात, संकट येतात, पण आम्हाला ती परमेश्वरी ह्यांना पण कधी चुकलेली नाहीयेत संकट. आपण तर खूप सामान्य, पण गुरुकृपेमुळे. आणि मला ह्यात एक असं विशेष असं वाटतंय की गुरुदेवानी जेव्हा तुम्ही समोर गेला त्यावेळेला परांजपे असं म्हणणं, म्हणजे एवढे भक्त असताना आपलं नाव घेऊन गुरुदेव म्हणतायत, म्हणजे हा, प्रत्येकाचं नाव लक्षात राहणं म्हणजे. कारण गुरुपौर्णिमेला अतिशय गर्दी असते, क्षणभर उभं राहणे कठीण असतं. ह्याच्यात सुद्धा गुरुदेवांनी मला आशीर्वाद दिला आणि हे दिलं. हे सगळं घडणं शक्य आहे. आणि अशी गुरुदेवांची सेवा सदोदित घडो आणि आशीर्वाद असो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा घडावा, अपेक्षू न गुणवंता अनंता, रघुनायका मागण्याची रामराया, श्री गुरुदेव दत्त. हेच मागणं आपण मागत असतो की गुरुदेवांच्या चरणीवर आपण अजून काय करणार. आणि गुरुदेवांनी आपल्या सगळ्यांना इतकं म्हणजे माऊलीच आहे मनातली, अशी माऊली की जिच्याकडे आपण म्हणू की मानवता आहे. उबदार शाल पांघरल्यासारखे ते असे हे करत असतात. आणि लीनता, सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे आणि त्यांच्याचकडनं हे शिकणं. आपण म्हणजे अशा माऊलीच्या चरणी येऊन आपण एवढंच मागू शकतो की सदैव आमच्यावरती तुमची कृपा दृष्टी असू दे. आणि गुरुदेव आपल्याला नेहमीच म्हणतात की माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठी आहेत. बरोबर. त्यामुळे आपण, मला असं वाटतं की या ठिकाणी आपण भक्तांचं कर्तव्य आहे की आपण त्यांच्या चरणाशी स्थिर राहावं, त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करावं आणि जितकी सेवा जास्तीत जास्त करता येईल. आणि आपली महाराजांची निष्ठा दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊन हवी ही देवाच्या प्रार्थना. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. आपल्या सगळ्यांना हे अनुभव नक्कीच आवडले असतील तर आमच्या चॅनलला शेअर करा, सगळ्यांपर्यंत हे अनुभव पोचवा हीच अपेक्षा आहे. इथेच आम्ही थांबतो. धन्यवाद.